नमस्कार सर्वांना, आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आपण करणार आहोत सँडविच। तर सँडविच हा थोडासा माझा वेगळा होणार आहे, तर तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये नक्की पहा। आणि खूप हेल्दी आहे आणि खूप यम लागतो, मस्त एकदम छान लागतो। तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा। तर चला, काय काय लागतं ते मी तुम्हाला पहिलं सांगते। जसं मी म्हटलेलं की आपली थोडे हेल्दी होणार आहे, तर इथे मी गाजर बारीक करून घेतलाय, इथे बीट बारीक करून घेतला, इथे शिमला मिर्च बारीक करून घेतलाय, इकडे बटाटा केलाय। ह्या बटाट्याला आपण फोडणी देऊ शकतो या तुम्ही असा मॅश करून मीठ वगैरे लावून ठेवू शकता। तर इथं मी माझं मीठ फक्त लावलंय, फोडणी वगैरे मी काय दिली नाही, मीठ लावून मॅश केलेलं बटाटो ठेवलाय। आणि आता ह्याला मी कांदा आणि टोमॅटोच्या पण वरती स्लाइस टाकणार आहोत। तर चला पुढे काय करते ते बघा। तर ह्या भांड्यामध्ये मी हे सगळं एकत्र करणार आहे, काय बीट, गाजर आणि शिमला मिर्च। तर पहिले हे सगळं व्यवस्थित एकजीव करून त्या शिमला मिरची व्यवस्थित करून घेणार आणि हे सगळं एकत्र एकजीव। कारण काय कायांना जास्त आवडत नाही बीट वगैरे जास्त खायला, तर त्यांना हे तुम्ही असं करून द्या, खूप छान लागतं आणि त्यांना कळणारही नाही जर असं बारीक केलेलं असेल तर। आणि ते ब्रेडला वगैरे कसं लावायचं ते हेही मी तुम्हाला दाखवते। आणि बटाट्यामध्ये तुम्ही थोडंसं चिली फ्लेक्स वगैरे पण टाकू शकता, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो हे टाकून आणि मीठ वगैरे टाकून खूप मस्त लागतो। चाट मसालाही त्यात टाका। तर मी चाट मसाला, मीठ टाकणार आहे आणि हे व्यवस्थित करून घ्यायचं। चला, इथे मी एक कांदा आणि एक टोमॅटो ह्याची राऊंड शेपमध्ये कापून घेणार आहे आणि जसं मला लागणार तसं मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे। तुम्ही हे कांदा आणि टोमॅटो ही याच्यामध्ये ॲड करून ठेवू शकता, तेही छान लागतं, पण मी ह्याची स्लाइसेस टाकणार आहे वरती। तर चला, आपण मेकिंग पुढे आपल्याला समजेलच। आणि आता इथे मेयोनीज आणलेलं आहे, मेयोनीज घेतो आपण। ते आता मेयोनीज जरा चव म्हणजे वेगळी येण्यासाठी, म्हणजे बीटची, गाजरची आपल्याला चव काय कायांना ते आवडत नाही, स्मेल वगैरे येतं ते, तर त्याच्यामुळे थोडंसं त्याच्यामध्ये मेयोनीज टाकायचं। आणि ते मेयोनीज टाकले की खूप मस्त लागतं आणि ते खातानाही असं काय वाटतच नाही की आपण काय गाजर वगैरे खातोय, कारण ते शिजवलं की एकदम नरम पण होतं आणि खूप मस्त लागतं। त्याच्यामध्ये मी 2 चम्मच एवढं मेयोनीज थोडंसं टाकणार आहे, व्हेज मेयोनीज, इकडे तुम्ही पाहू शकता। त्यानंतरला मग इथे आपण चटणीची प्रिपरेशन करणार आहोत। चटणी ही मी आपली साधी सिंपल असते, म्हणजे पुदिना असतो, मिरची असते आणि थोडंसं आपली कोथिंबीर असते आणि थोडंसं मीठ टाकते, हीच टाकते। आणि त्याची जी चव लागते एकदम मस्त तिखट अशी लागते। 3-4 एकदम मिरच्या घेतलेत मी, पुदिना घेतला आहे आणि इथे मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर घेतली आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सरला बारीक करून घ्यायचं। आणि याची एकदा चटणी तुम्ही ट्राय करा, बाकी काहीच नका टाकू त्याच्यामध्ये, फक्त मीठ टाका चवीनुसार जरा चव येण्यासाठी, एकदम मस्त होते। आणि ते आता आपण ब्रेडला लावणार ते पाहणारच आहोत। पहिले हे मी ब्रेड, पहिले सँडविच आहेत 2, ते मी तन्वीसाठी पहिला तुम्हाला दाखवते कसा बनवणार आहे तो, कारण तन्वीला मिरचीचा एकदम तिखट तिला लागू नये म्हणून। तरी चटणी ही एवढी अशी खाताना तिखट नाही लागत, पण त्याची पुदिन्याची जी टेस्ट येते ना ती खूप छान येते। त्यामुळे इथे तन्वीसाठी इथे मी बटर थोडंसं मेल्ट करून घेतलं आहे आणि तो व्यवस्थित आपण ब्रेडला लावून घ्यायचा। इथं तुम्ही ब्राऊन ब्रेडही घेऊ शकता, आता माझ्या इथे अवेलेबल नव्हता ब्राऊन ब्रेड, त्यामुळे मी व्हाईट ब्रेड आणला आहे। तर खूप मस्त लागतो, व्यवस्थित लावून घ्यायचा। त्याच्यावरती चटणी लावायची असते, पण आता तनूसाठी मी चटणी नाही लावणार, डायरेक्ट बटाट्याची जे आपण मॅश पोटॅटोचं जे सारण करून ठेवलेलं ते व्यवस्थित तिथे एकदम लावून घ्यायचं। पाहू शकता तसं व्यवस्थित त्याला लावून घ्यायचं आणि खूप मस्त बसतं। आणि त्याच्यावरती जे आपण व्हेजिटेबल्स, जे आपण गाजर, बीट्स, शिमला मिर्च हे जे मिक्स बनवलेलं आहे ते त्याच्यावरती लावायचं। आणि त्याच्यानंतरला मग त्याच्यावरती टोमॅटो आणि कांदा लावून त्याच्यावर थोडंसं चीज आपण स्प्रेड करायचा, मग आणि मग नंतरला ठेवून द्यायचं।
चला तर आपण आता सँडविच टेस्ट करून बघूया कसे झालेत. तनुच्या आणि यांचे खाऊन झालेले, त्यांना खूप आवडले चांगले. मी पण ट्राय केलेलं, मस्त कुरकुरीत असा सँडविच होतो हा, मला खूप आवडतो आणि खूप आतून खूप सॉफ्ट असतो आणि खूप छान असतो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.